महानगरपालिकेच्या मिशन फुटपाथ कारवाईमुळे संतप्त झालेल्या हॉकर्सनी शहरात आज विराट मोर्चा काढला। इरविन चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या पदयात्रेत शेकडो हॉकर्स सहभागी झाले होते। आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचं सांगत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या कारवाईचा निषेध केला आणि अनेक मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत। अमरावती शहरातील हॉकर्स ज्यांची उपजीविका रस्त्यावरील लहान दुकानांवर अवलंबून आहे, ते महानगरपालिकेच्या कारवाईमुळे प्रचंड अडचणीत आले आहेत। महानगरपालिकेच्या मिशन फुटपाथ या मोहिमेअंतर्गत अनेक हॉकर्स आणि तात्पुरत्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्यासमोर बेरोजगारीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे। याच कारवाईच्या निषेधार्थ शहरातील हॉकर्स एकत्र आले आणि त्यांनी मोठा मोर्चा काढला। या मोर्चाची सुरुवात इरविन चौकापासून झाली, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हॉकर्स युनियनचे नेते गणेश मारोडकर यांनी मोर्चेकरांना संबोधित केले। यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या कारवाईचा तीव्र निषेध केला। मारोडकर यांनी हॉकर्सना आवाहन केले की जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणीही महानगरपालिकेची 10 रुपयांची कर पावती फाडू नये। मारोडकर यांनी महानगरपालिका आयुक्तांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की तात्पुरत्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याऐवजी शहरातील पक्की इमारती का काढली जात नाहीत। आम्ही जी महानगरपालिकेने जी अतिक्रमणावर जे कारवाई की सुरू आहे आमच्या हॉकर्सवर ती एकदम तीव्र केलेली आहे। आमच्या गाड्या क्रॅप करण्याच्या गोष्टी करण्यात येत आहेत। गेल्या 1 महिन्यापासून आमचा परिवार बंद आहे। त्यासाठी आम्ही मॅडमकडे मोर्चा नेला, निवेदन केलं का मॅडम ही अन्यायकारक कारवाई की बंद करा, परंतु मॅडम त्यांचे कुठलेही ऐकले नाही। त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी आम्ही मीठ भाकर खाऊन आंदोलन केलं, आता तरी जागीन पण जाग आला नाही। म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना न्याय मागायला चाललो आहे। आम्हाला जिथे आम्ही गाडी लावतो तिथेच आम्हाला गाडी लावू द्या, चांगले हॉकर झोन तयार करा, खाऊ गल्ली तयार करा, त्यानंतरच आम्हाला हटवा। पहिले हॉकर झोन तयार करा, त्याच्यानंतरच तुम्ही नो हॉकर झोन तयार करा। अगर आता असं झालं नाही तर हे आंदोलन आम्ही याच्यापेक्षा तीव्र करू। शहरातील अनेक मॉल्स, प्रतिष्ठाने, इमारती आणि मंगल कार्यालयांमध्ये पार्किंगची योग्य सोय नाही, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते। अशा ठिकाणी कारवाई का केली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मेरा रंग दे बसंती चोला या देशभक्तीपर गाण्याच्या घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मोर्चानंतर हॉकर्स युनियनच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। या निवेदनात त्यांनी हॉकर्ससाठी खास हॉकिंग झोन आणि खाऊ गल्ली तयार करण्यासाठी मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना सन्मानपूर्वक व्यवसाय करता येईल आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबेल। आमच्या मागण्या अशा पूर्ण करायच्या आहे की आम्ही ज्या लोटगाड्या चालायला लावतोय रस्त्यावर त्याच्यामुळे आम्हाला अतिक्रमणाचा भरपूर त्रास होत आहे। हा त्रासामुळे बरेच लोकांना घरी राहावं लागून राहिले आणि गाड्यावर इतकं काही वजन नसते की 2 क्विंटल 1 क्विंटल लेडीजला घेऊन बाहेर लागते। त्यामुळे मॅडमने एवढीच काळजी करावी की आम्हाला एक तर छानपैकी जागा द्यावी किंवा आमच्यावर सध्याच अतिक्रमण थांबून द्यावी। आमच्या गाड्या 15 दिवस झाले बंद आहे। आम्ही घरात काय खाणार आहे, काय पिणार आहे याची कोणालाच काळजी नाही आहे। किती दिवस बंद ठेवायचे? आम्ही आमच्या सणासुदीचे दिवस आले, गणपती आहे, पोळा आहे, हे माल कुठं उचलून ठेवायचा? आम्ही भरलेल्या गाड्या आम्हाला लुटत न्यावं लागते, माल पडत राहते, त्याचं भरपाई कोण करणार आहे? त्यांना वाटायला पाहिजे की 2 क्विंटलची गाडी घेऊन जाते। आता ज्या फुटपाथीवर धंदे करून राहिले, पोटभरासाठी लेकराबाळासाठी धंदे करून राहिले, या आयुक्त मॅडम, उपआयुक्त मॅडम 3 खेपा आमचे झोपडपट्ट्या तोडून नेते, हे म्हणजे पन्न्या तोडून नेते, भांडे नेते, टेबलं नेते, हे बरोबर आहे का? मोठे मोठे जे अतिक्रम आहे, सुंदरलाल चौकातलं अतिक्रम तोडता तोडता का बचावलं तिनं याचा काही माहीत नाही, खुलासा नाही। तो खुलासा मी करणार। आणि राजकमल चौकात जे अतिक्रम आहे मोठे मोठे, याची हिंमत आहे का तोडायची? तिची हिंमत आहे का तोडायची? आमच्या हे पन्न्यानं हे भांडे न्यायची हिंमत आहे फक्त। गरिबाच्या फुटपाथीच्या बाहेर नसतो आम्ही, फुटपाथीच्या रोजीरोटी आम्ही झुमका भाकर चालवतो, गरिबासाठी सेवा करतो। दूर दुरून लोक येतात कोर्टात, त्याला बिचारायला राहत नसते। 500 रुपये खर्च करून मोठ्या हॉटेलात जेवण करतात का? यायला वाटायला नाही पाहिजे का जराशी? मग आम्हाला तू रोजगार दे ना, रोजगार दे, नाही तर मग महानगरपालिकेत नोकऱ्या दे, नाही तर मग त्या पगारातून पैसे दे। तर आपण पाहिलात अमरावतीमधील हॉकर्सचा हा उद्रेक। प्रशासनाच्या कारवाईमुळे त्रस्त झालेले हॉकर्स आता थेट रस्त्यावर उतरले आहेत। त्यांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आहेत। आता यावर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातील अपडेट्स बघत रहा सिटी न्यूजवर।